काही वाजत गाजत या बाजूले गावात, काही वाजत गाजत बाजूले गावाच्या मैदानात, लय ताकत हाय रे माझ्या तुळशीदाच्या नावात, लय ताकत हाय रे माझ्या तुळशीदाच्या नावात. आगाध लीला महिमा थोर माया देवाची भगतावर, हाका मारता येईल देव लगेच धावत, लय ताकत हाय रे माझ्या तुळशीदाच्या नावात, लय ताकत हाय रे माझ्या तुळशीदाच्या नावात. संकट समयी धावून येतो, भक्तांचं दुःख तारून नेतो, खोट्या भक्तीला देव हा नाही कधीच पावत, लय ताकत हाय रे माझ्या तुळशीदाच्या नावात. थाप मार डिंबाड्या तू तुझ्या रे ढोलावर, अंबरानु मांडल गा देवा चरण वंदून, राम विजय ग्रंथाल गा 31व्या अध्याला. दोनशे 22 पानाला गा आई माई राक्षसांचा नाश एडिंग संपला गा पहिल्या त्याच्या वळीला. राक्षसांच्या सहाराने दारुण दुःख रावणाचं झाले तो शोकवय, करीत बसला असतावे तू जीव परदान म्हणाला. हे लंकाधीशा तासा शोक करण्यात अर्थ नाही, चतुर समोर उभा काहीतरी अमोघाया उपाय केला बघा पाहिजे लंकेचा परवळ. वीर कोणी दिसत नाही पातळात ऐरावण, मही रावण हे दोघ्यात बुध परा करणे. आपल्या कापटे मंदराच्या बाळावर लक्ष्मणाचं करुण पाळण, कालिका देवीचं बळगा देतील. हे बोलणे ऐकून रावणाचा आनंद झाला. आई बळगा माईचं तत्काळ पसारे, रामविजय ग्रंथाला 31व्या अध्यायाला 222 पानाला आई मयी राक्षसांचा नाश 3 शब्द 10 अक्षर हेडिंग पूर्ण. पहिल्या ओळीची सुरुवात. पुत्र इंद्रज स्वल्पराम बंधू कुंभकर्ण स्वल्पराम प्रस्थादी वीर व अनेक राक्षसांच्या सहाराचे दारुण दुःख रावणात झाले. तो शोक करीत बसला असता विदुजी परलान म्हणाला स्वल्पराम अवतरचिन्हात, हे लंकाधीश आता असा शोक करण्यात अर्थ नाही. शत्रू समोर उभा आहे, त्याच्या नाशाचा काहीतरी अमोघ उपाय केला पाहिजे. लंकेत परबळवीर कोणी दिसत नाही. पातळात आई रावण स्वल्पराम मयी रावण हे दोघे अद्भुत पराक्रमी राक्षस राहतात, त्यांना आपण मदतीस बोलवावे. ते आपल्या कापट्य मंत्राच्या बळावर राम लक्ष्मणास धरून कालिका देवीस बळी देतील. अवतरण चिन्ह पूर्ण. हे बोलणे ऐकून रावणास आनंद झाला. आई महेश तत्काळ पत्र लिहून ती दुता पान सपलं पुढल्या पानाला 223 पानाला बरोबर या दिली किंवा आई बघा मयी
रावणाने त्यांना लिंगण दिले आणि आजवरच्या युद्धाची वेळ शोक करू लागला वे तेव्हा दोघेही म्हणाले व झाल्या गोष्टीचा खेद करून खेद करू नका व आम्ही रात्री मनाच धरून पताक घेतो आणि तेथे काली बघा मातेच बघा देतो मग तुम्ही वानर सेनेचा सहारे करा बघा शब्दाला बरोबर दिली व आई माईकडे पाताळात पाठवली. पत्र हाती पडता ते दोघे बलाढ्य राक्षस रावणाच्या भेटीस आले. रावणाने त्यांना आलिंगन दिले आणि आजवरच्या युद्धाची त्यांना माहिती देऊन तो शोक करू लागला. तेव्हा ती दोघेही म्हणाले, स्वल्पराम अवतरण चिन्हात झाल्या गोष्टीचा खेद करू नका. आम्ही आजच्या रात्री राम लक्ष्मणास धरून पाताळात नेतो आणि तेथे काली मातेस बळी देतो. मग तुम्ही वानर सैन्याचा संहार करा. अवतरण चिन्ह पूर्ण आहे. 19 ओळ आहे. 138 शब्दाचा पहिला पॅराग्राफ संपलाय. त्यावेळी बिभीषणाचे हेर त्या ठिकाणी हजर होते त्यांनी बातमी बिभीषण जामवंत नळसुरे व मारुती तेव्हा त्यांनी रामाभोवती वानरांच्या पुढच्यांचा प्रचंड कोटा निर्माण केला. त्यावर निरा ठिकाणी बसले राम गुण या गाव लागले. काही वेळाने रात्र झाली काळा कुटा अंधार सर्वत्र पसरला होता त्या वेळी आई माई गुप्त रूपाने तेथे आले आणि आपल्या चोळाने तो पोट फोडून बघायला लागले. पण लोट नाविया फुटतात त्यांच्या बघा चोळत मोडून पडले. मग त्या बी 2 राक्षसांनी उंच उड्डात मरगाया जनावर झोपले होते नेमके उतारले त्यांच्यावर मोहिनी घालून त्यांना शेत उचलून मस्तकावर घेतले आणि त्या ठिकाणी सातवर लांबवर कोदून सातबगा घटकेत ते दोघांना त्या बिवराच्या पलीकडे घेऊन गेल्यावर नंतर 13,000 मैल दादी समुद्र होता तो ओलांडून ते आपल्या मैकावरती. त्यावेळी
बिभीषणाचे हेर त्या ठिकाणी हजर होते. त्यांनी ही बातमी बिभीषण स्वल्पराम, जांबूत स्वल्पराम, नल स्वल्पराम, सुग्रीव व मारुती यांना सांगितली. तेव्हा त्यांनी रामावती वानरांच्या पुच्छांचा प्रचंड कोट निर्माण केला. त्यावर निरनिराळ्या ठिकाणी बसले व राम गुण गाऊ लागले. काही वेळाने रात्र झाली, काळाकुट्टा अंधार सर्वत्र पसरला होता. त्यावेळी आईमाई गुप्त रूपाने तेथे आले आणि आपल्या सुळाने तो कोट फोडू लागले. पण कोट न फुटता त्याचे सुळच म्हणून पडले. मग त्या दोन राक्षसांनी उंच उड्डाण केले व ज्या ठिकाणी राम लक्ष्मण मृगाच्या नावावर झोपले होते तेथे नेमके उतरले. त्यांच्यावर मोहिनी घालून त्यांना शेळेचं उचलून मस्तकावर घेतले आणि त्या ठिकाणी 7,000 लांब विवर खोदून 7 गटके ते दोघांना त्या विवराच्या पलीकडे घेऊन गेले. नंतर 13,000 मैल दधी समुद्र होता सोलपिराम, तो ओलांडून ते आपल्या मायकावती पान सपलं. पुढल्या पानाला सुरुवात. नगरीत आणि आपल्या या वाड्यात राम लक्ष्मण जाग पाचत बांधून ठेवून नगराच्या मध्यवर भागी भद्रकालीचे विशाल मंदिर होते. तीरावर तीरावर रक्षणा रक्षणासाठी 20 कोटी राक्षस ठेवले. ज्याचे नायक तो मकर ध्वजाकडे सोपिवले. नगरीत आले त्याने आपल्या वाड्यात राम लक्ष्मणास नागपाशात बांधून ठेवून दिले. त्या नगराच्या मध्यभागी भद्रकालीचे विशाल मंदिर होते. आई महिने दधी समुद्राच्या तीरावर रक्षणासाठी 20 कोटी राक्षस ठेवले. त्याचे नायक तत्व मकर ध्वजाकडे सुपिवले. 20 वळ 154 शब्दाचा दुसरा पॅराग्राफ. आणि इकडे राम लक्ष्मण झोपले होते. त्या ठिकाणी राम लक्ष्मण रडले. पडले व राक्षसाची मोठ मोठी. पावले त्यांच्या दृष्टी पडली ते पाहताच सर्व वानर घाबरून गेले सुग्रीवादी. वानराने आक्रोश मांडलाव तेव्हा बघा बिभीषण म्हणाला. इकडे राम लक्ष्मण झोपले होते सोलपिराम. त्या ठिकाणी राम लक्ष्मण दृष्टीस न पडता तेथे एक विवरच दृष्टीस पडले व राक्षसाची मोठमोठे पावले त्यांच्या दृष्टीस पडले. हे पाहता सर्व वानर घाबरून गेले. सुग्रीवादी वानराने आक्रोश मांडला तेव्हा बिभीषण म्हणाला सोलपिराम अवतरणचे नाथ असा वेगा आक्रोश करत रे रावण लगेच युद्धात येईल तो तुमचा. लक्ष्मण हे बघा नाही तर ही बघा बातमी. बाहेर पुतो देऊ नका वय. आता पुढे काय करावं याचा विचार करावा. त्याने रामाचा शोध करण्यासाठी वय मारुतीची प्रार्थना केली. त्याने रामवर मनाच्या शोधाचे त्यांना अभय देऊन देऊन मनाला. असा आक्रोश कराल तर रावण लगेच युद्धास येईल. तो तुमचा संहार करेल. तेव्हा राम लक्ष्मण येते नाहीत ही बातमी बिलकुल बाहेर फुटू देऊ नका. आता पुढे काय कराव्याचा विचार करा. तेव्हा त्यांनी रामाचा शोध करण्यासाठी मारुतीची प्रार्थना केली. त्याने राम लक्ष्मणाच्या शोधाचे त्यांना अभय देऊन म्हणाला सोलपुराम अवतरणचे नाथ सुग्रीवा तू येते. सुग्रीवा तू येते किंवा विभीषणाच्या सांगण्याप्रमाणे